ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज रिद्धूचा बर्थडे आहे. 3 वर्षाचा पूर्ण झाला तो. आणि इकडे बर्थडे बॉयची तयारी बघू. इकडे ये, हे बघ, हे बर्थडे बॉयने असं दिसतंय आज. इकडे बघू. छान न्यू ड्रेस घातला रिद्धूने. आणि डेकोरेशन दाखवते कसं केलंय ते. हे बघा. तर आम्ही किती आज जंगलची थीम केली आहे बर्थडेला. आणि रिद्धूच्या पप्पांनी पूर्ण मस्त डेकोरेशन केलं. बाकी आता बिल्ली नाही, ते टायगर आहे. रिद्धू देत आहे ना बाळा. 2च मिनटं थांब. ओके. तुला सगळेजण हॅपी बर्थडे म्हणतात. थँक्यू बोल सगळ्यांना. असं म्हण, थँक्यू सर्वांना बोल ना. इकडे बघ. नाही, आधी तळेगाव दाभाडेत राहत होतो पुण्यामध्ये. तर तेव्हा आम्ही भरपूर सामान घेतलं होतं. आणि इकडे येताना आम्ही अर्ध तर सामान आणलंच नाही, कारण यांचं फर्निश फ्लॅट भेटला. अर्ध सामान इथेच आहे. आणि आमच्या गाडीमध्ये पण तेवढं सामान बसून गेलं. म्हणजे जेवढं होतं तेवढंच आम्ही आणलं. त्यामुळे आम्ही आता असं विचार केला की काहीच घ्यायचं नाही रेंटच्या घरामध्ये जास्त सामान. मग त्यामुळे आम्ही आता असं जुगाड केला आहे टेबलचा. हे बघ, इथे बसायचंय. तू तिथे बस. जा रिद्धू, तिथे बस तू. नाही तिथे नाही बच्चा, त्या डब्यावर बस तू. आणि इथे केक ठेवू आपण. हा, तिथे बस तू आता खाली. रिद्धूने का रे बाळा, ते कशाला काढलं तू? आम्ही आज तिघच आहे बर्थडेला. तर आम्ही रिद्धूचे आजी बाबा, नानू नानी म्हणजे माझे आई वडील, आम्ही सगळ्यांना बोलवलं होतं. पण एवढ्या लांब कोणीच आलं नाही. ते म्हणजे तुम्ही आता शिफ्ट झालेत, तुम्ही अजून सेटल नाही झाले तोपर्यंत आम्ही तर येणार नाही. त्यामुळे आम्ही आज तिघच बर्थडे करणार आहे. ठीक आहे, आता काय आम्ही एवढं लांब आलोय, कोणी येत पण नाही आहे सध्या लगेच. त्यामुळे आम्ही मग आता मस्त आम्ही तिघं सेलिब्रेट करून आम्ही बाहेर जाऊ. आज बाहेर टाइम स्पेंड करू रिद्धूसाठी काहीतरी. आधी ना तिथे कॅन्डल लावायची आहे रिद्धू, अशी छान छान. छान, तुला आवडला रिद्धू? हो. हे बघा, हा केक आहे आम्ही आणलेला. कितवा बर्थडे रिद्धू तुझा आज? रिद्धू तुला किती वर्ष झाले? 3. किती? ते बघ 3 मागे लावलाय. सगळं इंडिया टूर मध्ये सगळ्यांचा प्रश्न होता, बाळाची शाळा बुडून जात आहे, ते असं कसं करताय. तर हो, आम्ही बाळाची शाळा बुडवलेली नाहीये. तो आता जस्ट हा 3 वर्षाचा होत आहे. तर 3 वर्षाच्या अगोदरच आम्ही इंडिया टूर केली. आणि ह्याला आता 2 दिवस झाले तो शाळेत पण जातोय. योग्य वेळी योग्य निर्णय घेतला आम्ही. आणि इंडिया टूर कम्प्लीट पण झाली. आणि हा आम्ही सेलिब्रेट करतो याचा 3रा बर्थडे. 2रा बर्थडे आम्ही आमच्या शेतामध्ये केला होता, आता गावाकडे. हा, म्हणजे इंडिया टूर सुरू होण्याच्या आधी स्टार्ट केला होता, हा ना. म्हणजे बर्थडे करून लगेच निघालो होतो दुसऱ्या दिवशी. माझं बेबी. बापरे, वाव. थांब बाळा, थांब. तू नको. हो हो बच्चा. थांब, इकडे बघ. आता पप्पा करतील. पप्पा पण पूजा करतील. बस. आता काय करायचं? आता तांदूळ असं टाका, त्याच्या औक्षण करा त्याचं. बस, आलती कला माझ्या बेबीची. थँक्यू बाळा. आमची इंडिया टूर केलं करून पूर्ण साथ दिला बाळा तू. तुझ्यामुळे आमची इंडिया टूर झाली. थँक्यू बोल ना बच्चा तू पण. मला तू दे. अरे वा. म्हणजे बाळा
चला हॅपी बर्थडे रितू असे करायचे. ओके चला. हॅपी बर्थडे टू यू. फुका दे, हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. विधान माझे बाळ. थांब आपण तुला खाऊ घालू. हा ना बेबी थांब तुला खायचं का केक. आम्ही मी देतो तुला बाळा. हां थँक्यू. यम्मी यम्मी कसा रिद्धू. यम्मी यम्मी छान. तर आता ऋतूच्या बर्थडेला आम्ही जाणार आहे बेंगलोरच्या एका अशा ठिकाणी ज्या ठिकाणी लहान मुलांना आपण घेऊन जाऊ शकतो आणि मस्त आज एन्जॉयमेंट होणार आहे. आज याचा दिवस आहे. चलो तर भेटू आपण आता डायरेक्ट त्या लोकेशनला. तुला पण कसं आहे बाळा केक कसा आहे. मला नाही दिलं कोणी. रिद्धू तुझा इथं फ्रेंड आहे ना तो बेबी छोटा बेबी त्याला पण केक द्यायचं थोडंसं. तर आता रितूचा बर्थडेचं सेलिब्रेशन झालंय आमचं आणि त्याच्यासाठी एक सुंदर मस्त असं गिफ्ट घेतलेलं आहे आम्ही आणि आम्ही आता त्याला ते गिफ्ट देणार आहे. तर आम्ही आता त्याचे डोळे बांधणार आहेत. बघू त्याची काय रिॲक्शन आहे. ये रे बाळा. तुला गंमत आणली. नाही डोळे नाही ओपन करायचे. थांब. तुला ओपन म्हणलं ना तेव्हाच कर. ओके थांब. ओके बेबी ओके. हा ओपन. नाही त्याला ओपन करून दाखवा. काय आता आहे. ओके तर जस्ट लाईट पण आली आहे. थांब 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 2 मिनिटं थांब. काय रिद्धू बघू रिद्धूची सायकल. बापरे किती छान आहे. रिद्धू इकडे. ए पिल्लू कसं वाटलं गिफ्ट. किती इकडे बघून सांग कसं छान आहे. पप्पाला थँक्यू नाही बोलला तू. जोरात बोल थँक्यू पप्पा. आणि पप्पी दे ना पप्पाला जाऊन. अरे पप्पीच नाही दिली तू रितू. ए बाळा तू पप्पाला एवढं छान गिफ्ट दिलं तू पप्पी का नाही दिली. जा पप्पी दे पप्पाला. थँक्यू. जोडायचे त्यामध्ये काय इथं फक्त एक पिन टाकायची असते. पिन टाकले की हे जोडलं जातं. जोडलं की हा जो आहे हा आधी लावायचा इथं. ते लावल्यानंतर मग आपला चाक हा आणि मग याला स्क्रू दिलेला आहे. 90% असेंबल ऑलरेडी आहे. फक्त आपल्याला जोडायचं काम आहे. ज्या गोष्टी वेगळ्या आहेत त्या हा इथला स्क्रू काढणे. हा स्क्रू काढल्यानंतर हे बसवणे. पण हे बसवताना एक लक्ष करायचं आहे. हा जो भाग आहे याच्यामध्ये घालायचा आपल्याला जेणेकरून हा फिरणार नाही. हा मध्ये घातला की मग हा टाकायचं आणि पुन्हा हा स्क्रू जसा होता तसा लावून टाकायचा. अशा पद्धतीने दोन्ही चाक लावून घ्यायचे. हा काय रिद्धू हे काय काढून आणलं बाळा तू. काय हे सीट कसं आहे छान आहे. चाक आहे. मला काहीतरी दे गं. कपडा दे बरं. ते माझा माईक आहे ते नको घेऊ तू. ते मी व्हिडिओ बनवते ना तुझा. असं करायला ते असंच आहे. त्याला पॅकिंग मध्ये आलेलं होतं. सायकल कपडा दे नाही. हे 2 भाग आहेत वेगवेगळे. तर याच्यामध्ये हे स्क्रू लूज करायचा आणि मग सीट मध्ये घालायची. त्याच्या मध्ये गेली की मग याला फिट करायचं. हाईट ऍडजस्ट करावी लागेल ना. नाही हाईट नाही. हे कशासाठी केलं
मागे झाला आता. हा हा दोघाचा सेटअप करायचा आणि मग हे मध्ये टाकून मग याला सेटअप करायचा हा हा हा. है ना. त्यासाठी आधी हे काय करायचं, स्क्रू फिट करायचा त्याला. घेता आता सीट पण बसवली गेली, हे राहिलंय वाटतं अजून थोडं दिलेले. पॅन्ट हे काय ते स्क्रू आहे हे इथे मध्ये बसवायचं. हा 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 हा. ह्याला बसवताना काय पॅन्डल नाही फिरवायचं, इथे फिरवायचं. हा बसलाय रिद्धू आता. बॉटल लावताय बाळा पप्पा, आता तिथे लावणार आहे पुढे. काय त्या दीदीने साडी घातली ना. आता तू सायकल चालवणार ना एकटा. पप्पाने बर्थडे ला दिली ना तुला गिफ्ट, मग पप्पाला थँक्यू बोलला तू. बोल मग थँक्यू पप्पा. स्क्रू नाही का आपल्याकडे, बोतल पुन्हा लावू. लावता येईल ना. नाही ना, मला वेळ नाही आता. हा हा. तर सायकल सोबत ही छोटीशी बॉटल पण आली आहे, पण असं पिता येतं का ते बघावं लागेल. म्हणजे लहान मुलांना पिण्यासारखं नाही आहे, मध्ये स्ट्रॉ नाही आहे ना. तर ऑनलाईन घेतली आहे, असेंबल करायची आपल्यालाच. हे सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. वेस्को कंपनी आहे, वेस्को. याला भरपूर रिव्ह्यूज होते, त्यामुळे आम्ही ऑर्डर केली. त्याची सायकल रेडी. बॉटल लावायची बाळा पप्पाला, आता मीटिंग आहे. पप्पा मीटिंग मध्ये चालले. आम्ही दुपारी बर्थडे झाल्यानंतर जाणार होतो बाहेर, रिद्धूला घेऊन जाणार होतो फिश बघायला. पण झालं असं की आज वातावरण इतकं चेंज झालं बेंगलोरमध्ये. हे बघा पाऊस बघा, तुम्हाला दिसतंय का, पूर्ण रस्त्यावर पाणी आहे. आणि सध्या पण पाऊस चालू आहे, जो की पाऊस हा दुपारी आम्ही 3-4चा प्लॅन केला होता निघायचा, तेव्हापासून पाऊस सुरू आहे. मध्ये थोडा थांबला होता, पण वातावरण खराब होतं, विजांचा कडकडाट चालू आहे अक्षरशः. आणि आता सध्या सुद्धा लाईव्ह पाऊस चालू आहे. त्यामुळे आता तर त्यात रिद्धूला घेऊन जाणं अशा वातावरणात, आणि आम्ही मोठी गाडी नाही काढू शकत. बाईकवर जायचा प्लॅन होता, तर आम्ही आता पूर्ण कॅन्सल केला आहे. आणि आता आम्ही घरीच काहीतरी छान बनवू, त्यामुळे आता कुठे जाऊ शकत नाही आम्ही. आणि असं पण आम्ही इंडिया टूर करून भरपूर फिरून आलो, त्यामुळे सध्या तर आम्ही विचार केला आहे की एवढा 1 महिना थोडंसं गॅप घेऊ. आम्ही ॲक्च्युली जाणार होतो, इथे एक ॲक्वेरियम आहे बेंगलोरमध्ये, मस्त फिश आहेत. रिद्धूला वेगवेगळे फिश बघून मजा आली असती. तिथे जाणार होतो आम्ही, तुम्हालाही दाखवणार होतो. तर पण आता ते शक्य नाही, इतका पाऊस बाहेर, आणि खूप म्हणजे अजून पण वातावरण क्लिअर नाही. आता असं वाटतंय की अजून जास्त पाऊस येणार आहे, त्यामुळे बघू नेक्स्ट वीकेंडला प्लॅन करू. सो असा होता आमचं बड्डे व्लॉग, आणि छान छान रिद्धूचं गिफ्ट होतं, तो तर खूप खुश आहे. सो तुम्हाला पण असे नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील. सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.